मुळात असं आहे की वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे। या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं मी अनेक कार्यक्रम पुढे घेणार आहे। त्याची सुरुवात कशी करावी असा मनात विचार आला आणि मग लक्षात आलं की महाराष्ट्राच्या निर्मितीत सुद्धा संयुक्त महाराष्ट्र समितीचं मोठं योगदान, तो लढा त्यानंतर महाराष्ट्र झाला तरी मराठी माणसावरचा अन्याय थांबला नाही, म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेना निर्माण केली आणि त्या दोन्ही वेळेला शाहिरांचं योगदान मोठं आहे आणि म्हणून शाहिरांचा महोत्सव हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे। शहरामध्ये आपल्या अनेक वेगळेच कार्यक्रम होत असतात मनोरंजनाच्या। हे मनोरंजन निवड नाही, ते प्रबोधन आहे, हे ऊर्जा देणार आहे आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांनी खऱ्या अर्थानं आदरांजली वाढणारा कार्यक्रम आहे, म्हणून त्याची सुरुवात या कार्यक्रमाने केलेली आहे। आणि मला आनंद आहे की माननीय राऊत साहेबांनी खूप त्याचं कौतुक केलं की अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला, तो हेच मोठं आनंदाची गोष्ट आहे। नव्या पिढीला हे कळलं पाहिजे की काय आपली परंपरा आणि ताकद आहे, त्या परंपरेतली ती ताकद आजच्या कार्यक्रमात आपल्याला कळलेली असेल। आपण पाहिलं तर 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या, त्याचे निकाल देखील लागलेले आहेत। बंगालमध्ये भाजप हा मोठा पक्ष झालेला आहे, मोठ्या संख्येने त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। हो, गेल्या अनेक वर्ष पण तामिळनाडूत भाजप नाही आलं, केरळात भाजप नाही आलंय, पुडुचेरी ठीक आहे, ते काय त्याला काही बोलण्यात अर्थ नाही। राहिलं कुठलं आसाम आणि बंगाल। खरा बंगालमधला विजय त्यांचा खऱ्या अर्थानं उल्लेखनीय आहे, ते आसाममध्ये त्यांची सत्ता होती, तो उल्लेखनीय आहे, त्याचं अभिनंदन करू। पण मार्ग कोणता होता याचं मात्र तुम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे, तो खरंच लोकशाहीचा मार्ग होता का, एवढं पाहिलं का कळून जाईल की जिथं ज्ञानेश कुमारांसारखे गुलाम इलेक्शन कमिशनर बसलेत तिथे लोकशाही कशी राहिली असेल याच्यावर अंदाज बांधला पाहिजे आपण। ममता बॅनर्जींच्या घराबाहेर देखील मोठा जनसमुदाय आपल्याला भाजपचा पाहायला मिळतो। घोषणाबाजी आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देखील मारहाण झाल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळतं। आता हे बघा, हे त्यांची पद्धत आहे, ते करत राहणार। कोणाची पद्धत आहे तुम्हाला माहिती आहे। साम दाम दंड भेद हे जे नीती मार्ग सांगितले त्याचा सगळ्यात मोठा अवलंब कोण करतं ते भारतीय जनता पार्टी करते, ते करत राहणार। सुमित्रा पवारांचा देखील आज निकाल लागलेला आहे। त्यांचं तो विजय कोणी सांगण्याची गरज नव्हती। दोन्ही विजयांबद्दल महाराष्ट्रातल्या ते विजय होणार होते, ते झाले। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।